हे मराठी नववर्ष मराठीसाठी साजरं झालं पाहिजे, मराठी शाळांसाठी, मराठी माणसांच्या रोजगारांसाठी, मराठी माणसांच्या घरांसाठी आणि मराठी कारणासाठी. इथे मराठीबद्दल बोललं जाणारच, त्याच्यात राजकारणाचा 0 अंश आहे. साधीशी गोष्ट आपल्यासारख्या सर्व साध्या माणसांना, कष्ट करून जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्यांना जर कळते, तर जे या विरोधी बोलतायत त्यांना सुद्धा हे तितकंच कळतंय. म्हणून ठरवून विरोध केला जातो. हे सगळेजण आपण हुशारीने जाणतो. मागच्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमांच्या आधारे, पत्रकार परिषदांच्या आधारे, आपण ज्या सभा घेतल्या त्या आधारे आपण या नववर्षाच्या स्वागत यात्रेचं नियोजन केलं. ते नियोजन आज आपण यशस्वी करून दाखवलं. तुमच्या परवानगीने मी याला मोठ्या संख्येने म्हणत नाही, कारण मोठ्या संख्येने म्हणून केवळ आपल्याला दिलासा मिळणार आहे. पण आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या, मुंबईची लोकसंख्या, आपण ज्या भागात आहोत या वॉर्डची, विभागाची लोकसंख्याही आपल्या संख्येच्या कितीतरी पटींनी आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक ठरवायचंय आज या वेळी, या दिवशी, की पुढच्या वर्षाची नववर्ष स्वागत यात्रा आपल्या आजच्या संख्येच्या किमान 100 पट, 200 पट कशी होईल हे पाहायचंय. अनेक पोलीस बांधव आपल्या मदतीला होते. त्यांचं काम खूप सोपं होतं. आज त्यांचं काम थोडंसं तरी आव्हानात्मक होईल एवढी संख्या आपल्याला पुढच्या वर्षी करायची आहे. मगाशी आपण तिथे महाराष्ट्राच्या रांगोळीमध्ये रंग भरले आणि आपण सगळ्यांनी एक आठवण मनामध्ये ठेवली. महाराष्ट्र कोणत्याही एका रंगाचा नाहीये, एका रंगासाठी नाहीये, हा सगळ्या वेगवेगळ्या रंगांचा आहे. महाराष्ट्रात असलेला प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक पंथाचा माणूस हा मराठी माणूस आहे आणि प्रत्येक धर्म, जाती, पंथामध्ये मराठी भाषा आहे. अशा सगळ्या मराठी जनांचा, सगळ्या मराठी महाराष्ट्र वासियांचा हा दिवस आहे. हे मराठी नववर्ष आहे. आपल्या आजच्या या सांगतेला आधी राजू शेट्टी साहेब संबोधित करतील, नंतर दीपक पवार सर आपल्या सगळ्यांशी बोलतील. त्याआधी काही जणांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध नाहीयेत, तर आपण सगळेजण आणखी काही काळ अशाच संयमाने उभं राहाल अशी आशा व्यक्त करतो. मला वाटतं दीपक सर तुमच्या परवानगीने मी हे वाक्य उच्चारतो. ही नववर्ष स्वागत यात्रा संपेल पुढच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. तोपर्यंत आपल्याला आपली यात्रा आपल्या छोट्या छोट्या कामांमधून, छोट्या छोट्या संवादांमधून आणि छोट्या छोट्या कृतींमधून सुरू ठेवायची आहे. आपण वेगवेगळ्या घोषणा देत इथे आलो. मराठी शाळा किती गरजेची आहे हे आपल्याला कळलेलंच आहे. आपण ते जपतोच आहोत गेली कित्येक वर्ष. जे इथे उभे आहेत ते, ज्यांना कळलेलं नाही, चालू आहे ना, त्यांच्यापर्यंत आपल्याला हे पोचवायचं आहे. आणि काही नाही, मी विसरलोय मध्ये असंच. हा ठीक आहे. बघा काय आहे, हो पोचलं, धन्यवाद. आपण सकाळपासून तिथे जेव्हा स्मृती स्थळाच्या तिथे होतो, दालनाच्या तिथे होतो, तेव्हाची संख्या आणि आताची संख्या आणि प्रवासात आपल्यासोबत जे जोडले गेले त्यांची संख्या, हे पाहता आपण तासाभरात किती यश मिळवू शकतो हे आपल्याला कळलं. त्यामुळे वर्षभरात आपण नक्कीच यापेक्षा जास्त यश मिळवू शकतो. मागे मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषेसाठी पुढचं पाऊल म्हणून काही टी शर्ट्स बनवलेले आहेत. खास खूप महत्वाचे जाणीवपूर्वक संदेश आहेत त्यावर. माफक दरामध्ये ते आहेत, ते आपण आवर्जून घ्या. हे बॅचेस आहेत, आज सगळ्यांना दिले गेलेत. नसतील ते त्यांनी मागवून घ्या. आपण बुकमार्क्स म्हणून वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. पुस्तक वाचनाची चळवळ प्रत्येकाच्या घराघरात मनामनात असेल. ते वसंत बापटांच्या काव्यपंक्तींचं बुकमार्क आहे, हे सगळं आवर्जून घ्या. आणि मगाशी जो उल्लेख झाला तसा आज आपण सगळेजण कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 100 जणांना या स्वागत यात्रेबद्दल, आपल्या प्रमुख मागण्यांबद्दल, आपल्या प्रमुख विषयांबद्दल बोलूया, बोलतं करूया.